तर नमस्कार सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचा तन्मय पाटील स्वागत करतोय माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, आगरी टेक चॅनलमध्ये. या चॅनलवर आपण नवीन प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू बघणार आहेत, नवीन प्रोडक्ट्स बघणार आहेत जो आपल्याला वापरत येतील, आपले उपयोगी असे प्रोडक्ट बघणार आहोत. तर चला, मी तुम्हाला आज जे प्रोडक्ट दाखवणार आहे ना ते नक्कीच कमी किमतीत आणि वापरणे योग्य असतील असे प्रोडक्ट दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत. पण कोणत्याही प्रोडक्टची व्हिडिओ बनवू ती नक्कीच कोणत्या स्पॉन्सर नसेल किंवा त्याशी आपण ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहोत. फक्त जी आपल्याला कमी किमतीत आपल्याला उपयोगी येणार अशा वस्तू आपण या चॅनलवर टाकणार आहोत. तर मी हा प्रोडक्ट घेऊन आलो आहे. याचं नाव आहे AY49. नक्कीच हा प्रोडक्ट जो कोणी व्हिडिओ बनवतो किंवा ब्लॉगिंग करतोय त्यासाठी खूप उपयोगी आहे. नक्कीच याची प्राईस बघायला गेली तर 999 आहे, पण ती तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटून जाईल 499च्या आसपास. 100 रुपयाचा डिफरन्स असेल बस प्रत्येक साईडवर. तर हा बघू शकता तुम्ही प्रॉडक्ट असा आहे. तर नक्कीच आता याला आपण ओपन करून मी तुम्हाला दाखवतो. मी पॅकेजिंग याची चांगली येते, पण मी 3-4 दिवसाआधी मागवलेला त्यामुळे यूज करून झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता खोलून कसा आहे. तर असं वरतून ओपन होतं. हा ओपन केला ना ह्याच्यानंतर असं एक पॅकेजिंग भेटेल. हे मी आधी आणून यूज केला होता त्यामुळे ह्याच्यावरचा कवर वगैरे काढला आहे मी. तर हा प्रॉपर कवरमध्ये येतो. तर सर्वात आधी याच्यामध्ये भेटतो आपल्याला बघू शकता असा फोन अटकवायला ॲडजस्टेबल माऊंट भेटतो असा. त्यानंतर पिन भेटते, माईकची पिन. एक स्मार्ट रिमोट भेटतो असं बघू शकता. इथून ऑन केला की बघा अशा प्रकारे जो आपल्या फोनला ब्लूटूथने कनेक्ट होईल. त्यानंतर आपल्याला भेटतील बघा अशी फ्लॅश लाईट भेटेल, ज्याच्यामध्ये इथून आपले सेल टाकायचे आहेत, बॅटरी टाकायची आहे आणि इथे बटन आहे आणि त्याची लाईट ॲडजस्ट होऊ शकते. एकदा टॅप केलं थोडी येते, नंतर अजून, नंतर बंद, अशा प्रकारची लाईट आहे. त्यानंतर येतो एक मायक्रो माईक येतो आणि ही जी पिन आहे ना ती मायक्रो माईकला अशी पाठवून अटॅच होऊन फोनला मागून अशी अटॅच होते. दोन्ही पॉईंट इथे फोनला अटॅच होते. जर तुमचा अँड्रॉइड असेल तर तुम्हाला लगेच अटॅच होईल. आयफोन असेल तर तुम्हाला मध्ये काहीतरी कन्वर्ट करायला पिन टाकायला लागेल. अजून एक गोष्ट म्हणजे शेवटची वस्तू आणि सर्वात मेन वस्तू, हा ट्रायपॉड येतो छोटा असा बघू शकता. असा ट्रायपॉड येतो. ह्याला इथेच ना बघू शकता मी हे 2 बटन आहेत असे. हे बटन तुम्ही असे प्रेस केलं ना आतमध्ये किंवा हा असा ओपन होतो बघा. हा इतका ओपन होतो. जेव्हा ओपन झाला ना की मग ह्याच्या मागे बघा असा एक स्क्रू दिला आहे आणि हा हे दिला तो असा लावायचा, इथं फिरवायचा आणि मग त्यानंतर आहे ना हा फक्त इथून असा मागून टाईट करत जायचा, जेणेकरून हा याच्यावर नीट ॲडजस्ट होऊन फिट होऊन जाईल आणि मग आपला फोन पडणार नाही किंवा तिथे फोन सेट करायला आपल्याला भेटेल. असं करून झालं ना त्यानंतर येते आपले सगळं असं कनेक्ट होईल. त्यानंतर आपली फ्लॅशलाईट येईल. फ्लॅशलाईटच्या बघा हा इथे एक हुक दिला आहे आणि हा इथे ॲडजस्टमेंटचा नट दिला. तर हा इथे ह्याच्यावरती असा आतमध्ये घालायचा आणि स्वतः एक प्रेस करायचा, थोडा प्रेस करायचा. त्यानंतर हा असं खालून बघू शकतो मी असं रोटेट करायचा, जेणेकरून हा ट्रायपॉड इथे फिट होईल बरोबर. त्यानंतर हा माईक येतो. माईकचा पण सेमच आहे, फक्त माईक या फ्लॅशलाईटच्या वरती फिट करायचा आणि मग इथून असं राऊंड फिरवायचा, जेणेकरून तो इथे टाईट बसून राहील आणि मग तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा ब्लॉग शूट करताना नक्कीच कुठेतरी अडथळा निर्माण होणार नाही किंवा ते पडणार नाही घावेला. आणि मग नक्कीच ज्यांच्याकडे अँड्रॉइड आहे ना त्यांना ही पिन सोपी पडेल अँड्रॉइड लावायला. सध्या आपल्याकडे अँड्रॉइड नाही आहे, आपल्याकडे आयफोन आहे त्यामुळे आणि
कन्वर्ट करायची पिन नसल्यामुळे सध्या मी तुम्हाला नॉर्मल दाखवतोय फक्त. त्यानंतर आपल्याकडे जो फोन असेल, रुक बाद में डेमो दे रहा है. तर मित्रांनो पुन्हा एकदा जाऊ शकता. असं सर्व सेट करून झाल्यानंतर हा अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. आणि जे खाली याचे 2 स्टँड आहेत ना ते अशा बघा असे बाहेर निघतात. असे बाहेर निघून मग जर तुम्हाला याचा ट्रायपॉड असं कुठे सेट करायचा असेल तुम्ही असं सेट करू शकता एकदम चांगल्या पद्धतीने. किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करायचं तुम्ही अशा हातात घेऊन हे असं आतमध्ये पुश करू शकता, जेणेकरून तुम्ही असं हातात घेऊन व्हिडिओ शूट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन फक्त इथे असा वरती थोडा पुश करायचा आणि वरती खेचायचा. त्यानंतर असा आणि फक्त इथे नेऊन ठेवून द्यायचा. आणि याची क्वालिटी खूप चांगली आहे. फोन किती हलवला तरी पडणार नाही, फोन किंवा होणार नाही. त्यानंतर तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, बघू शकता. किंवा आणि ह्याची स्टेबिलिटी पण खूप चांगली आहे, बघू शकता. आणि जर फोन काढला ना तर या ट्रायपॉडचा वेट शेवट 200 ते 250 ग्रॅम आहे. त्यामुळे तितकं हेवी हातात वाटत नाही किंवा ब्लॉगिंग करतानाही काही आपल्याला अडथळा येत नाही की हात आपला उलटा होतं शिजा होतं याचा अडथळा येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॅशची बॅटरी बॅकअपही चांगला आहे, 2-3 तास चालतो. कॅमेराही चांगला आहे, त्यामुळे ब्लॉगिंग करताना शूट करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडथळा किंवा समस्या निर्माण होणार नाही. या ट्रायपॉडला माईक झाला, फ्लॅश झाला किंवा फोन झाला कनेक्ट करणं खूप सोपं आहे, जॉईंट करणं खूप सोपं आहे. स्क्रूवर सर्व आहे. नक्कीच कोणाला आवडत असेल आणि नक्कीच त्याची सुरुवात असेल किंवा ज्याचं बजेट कमी असेल तर त्यांनी नक्कीच हा ट्रायपॉड घ्या. खूप चांगला ट्रायपॉड आहे, बघू शकता तुम्ही. त्याला ब्लॉगिंग करायची आहे त्यासाठी तर नक्कीच लागलं तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तुम्हाला. तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर जा आणि नक्कीच तुम्ही घ्या. तर चला.